चॅनलमध्ये मी रोहिणी अगदी मनापासून स्वागत करते। आज आपण नवरात्रनिमित्त श्रीदेवी महात्म्य अध्याय 2 व 3 पारायण दिवस 2 आहे, त्या निमित्ताने आपण ऐकणार आहोत। तर तुमचा चांगला प्रतिसाद बघून मी ठरवले आहे की एका दिवशी 2-3 व्हिडिओ म्हणजे नवरात्रीच्या आधीच, दसऱ्याच्या आधीच मी सगळे अध्याय पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। तर चला लवकर सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनवरती क्लिक सुद्धा करा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलवरती मिळेल। आणि प्लीज कमेंट करायला सुद्धा विसरू नका, कारण तुमच्या कमेंटमुळे इतका उत्साह वाढतो, द्विगुणित होतो। नवरात्रीमध्ये तो उत्साह आहेच, पण अजून माझा उत्साह द्विगुणित होईल। तर नक्की ओम श्री दुर्गायै नमः कमेंटमध्ये लिहा। तर मग चला आपण लवकरच सुरुवात करूया। श्रीदेवी महात्म्य द्वितीयोध्याय। श्री गणेशाय नमः। ओम श्री देव्यै नमः। मेधा सांगित्या सुरथासी, मार्कंडेय सांगे शिष्यासी, सूत सांगे शौनकासी, श्रवण तुम्ही करावे। आता महालक्ष्मीचे चरित्र, अवतार 2 जान पवित्र, श्रवण करावयासी श्रोत्र, सादर करी शौनका। श्री महाविष्णू नारायण, सर्वांचा मूळ पुरुष जान, तयापासूनी चतुरानन, नाभी कमळी जन्मला। ब्रह्मयासी 10 कुमार, मरीची अत्री अंगिरा थोर, पुलस्ती पुलह ऋतू भृगुवर, वशिष्ठ नारद दक्षादी। मरीची पासूनी काश्यप देख, त्याचा हिरण्यकशिपू ऐक, त्याचा अनुराध सम्यक प्रल्हाद बंधू जाणावा। तो अनुराध परम उन्मत्त, महिषीचे ठाई जाहला रत, तेव्हा महिषासुर विख्यात पुत्र होत जाहला। तयासी प्राप्त जाहला वर, तू अजिंक्य होशील थोर, तेने मिळवुनिया असुर, देवांशी युद्ध मांडिले। शतसंवत्सरांपर्यंत अहोरात्र युद्ध करीत, युद्ध जाहले परम अद्भुत, देवासुर नाम तया ते। थोर पराक्रमी असुर, युद्धी देव केले जर्जर, तेव्हा पळाला शचीवर, ठाव न मिळे कोठेही। ऐरावत हिरोनी घेतला, महिषासुर इंद्र जाहला, दिक्पाळांचा मेळा पळोनी गेला 10 दिशा। असो महिषासुर ते क्षणी, नाना रूपे स्वये धरुनी, अधिकार सर्व पाओनी, दिक्पाळ होता जाहला। चंद्र सूर्य अग्नी होऊनी, प्रकाश करी सर्व मेदिनी, मेघ होऊनी ते क्षणी यथाकाळी वर्षत। असो सर्व दिक्पाळ दडाले, दैत्यांसी इंद्रपद प्राप्त जाहले, देवांची सर्व ऐश्वर्य गेले, दीन झाले सर्वथा। तेव्हा सर्व देव मिळून, ब्रह्मयासी गेले शरण, ब्रह्मा म्हणे मज लागून, काही एक कळेना। मग ब्रह्मदेवा ते पुढे करुनी, जात्या जाहल्या देव श्रेणी, जेथे महादेव चक्रपाणी, तेथे शीघ्र पातले। हरिहरांते करुनी नमन, प्रार्थिते जाहले कर जोडून, महिषासुरांचे वर्तमान, निवेदिले सर्वही। सर्व देवांचे अधिकार, स्वये करी महिषासुर, देव जर्जर जाहले समग्र, मृत्युलोकी विचरती। हे सर्व केले निरूपण, आता तुम्हासी आलो शरण, जेणे होय असुर मरण, ऐसा उपाय चिंतावा। देवांचा ऐकुनी वृत्तांत, करीते जाहले क्रोध अद्भुत, जेवी प्रळयी क्षोभे कृतांत, काळ मृत्युजया परी। कोप पावला अधोक्षज, तव मुखापासूनी महातेज, निघते जाहले सहज, ब्रह्मयाचे तैसेची।
शंकराच्या मुखापासून महातेज निघाले जाण, सर्व देवांच्या मुखातून तेज अपार निघाले. ते सर्व एके ठाई मिळत, दिसे जैसा ज्वलत पर्वत. दाही दिशा व्यापिल्या समस्त, ज्वाला अपार निघाल्या. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ क्षणामध्ये व्यापिले सकळ. ते महातेज अतिबंबाळ, त्यासी उपमा असेना. तेजे व्यापिले सर्वत्र, तेव्हा सकळी झांकिले नेत्र. तो ते तेज मिळून एकत्र, नारी होती जाहली. तीच भवानी जगदंबा, त्रैलोक्याची जननी अंबा. जी हरिहरांते स्वयंभा, उत्पन्न करीती जाहली. भक्ता कार्या लागे अवतार, जी धरिती जाहली साकार. अजामेका मित्यादी प्रकार, वेदवर्णिता जाहला. असो शंभूच्या तेजे करून, देवीचे मुख जाहले निर्माण. यमाचिया तेजे जाण, केश होते जाहले. विष्णूचिया तेजे देख, बाहू होते जाहले सम्यक. स्तनद्वय जाहले सुरेख, चंद्र तेजे करुनिया. इंद्राच्या तेजे करुणी, मध्य होते जाहले जाण. देवींचे जंघा उरुस्थान, वरुण तेजे जाहले. पृथ्वीचे तेज स्वयंभ, तेने जाहला देवी नितंब. ब्रह्मतेज जे का सुप्रभ, तेने चरण जाहले. सूर्याच्या तेजे करून, पायांच्या अंगुलिका उत्पन्न. अष्टवसु तेजे जाण, करांगुली जाहल्या. कुबेराचे तेज जे का, तेने जाहली नासिका. प्रजापतींचे तेज देखा, तेने दंत उद्धवले. पावकांच्या तेजे करून, देवीसी जाहले त्रिलोचन. उभय संध्यांचे तेज पूर्ण, तेने भ्रुकुटी जाहल्या. वायुदेवाच्या तेजे जाण, श्रवणेंद्रिये जाहली उत्पन्न. एवं सर्व देवांच्या तेजे करून, संभव देवीचा जाहला. तिथे पाहुनी निश्चित, आनंदले त्रिभुवन समस्त. सर्व सुखी होत, हर्ष अत्यंत पावले. तेव्हा शूल दैवता पासून, रुद्रशूला ते आकर्षून. देता जाहला देवी लागून, दैत्यवधाकारणे. चक्राते दिदले विष्णूने, शंख दिदला जानवरूने. अग्नी तो देवी कारणे, शक्ती देता जाहला. बाण भाते चापजान, वायू देता जाहला आपण. इंद्र तो देवी लागून, वज्र देता जाहला. इंद्र ऐरावतापासून, घंटा ही दिदली घेऊन. यमतो काळ दंड जान, देता जाहला देवीसी. पाश देतसे अपानपती, अक्षमाले ते प्रजापती. ब्रह्मा तो कमंडलू निश्चिती, देवी लागी अर्पितसे. सर्व रोमरंध्री सत्वर, रश्मिते देतसे दिवाकर. काळ तो ही ढाल तरवार, देत देवीसी आदरे. असो तेव्हा क्षीरसागरे, मळरहित शुद्ध हारत्वरे. न फाटती ऐसी अंबरे, देवी लागी अर्पिली. तेव्हा विश्वकर्मा सत्वर, देतसे सर्व अलंकार. मस्तकी मुकुट सुंदर, शिरोरत्न दिधले. दिव्य कुंडले कटके जान, अर्धचंद्र शुभ्रवर्ण. बाहुपदभूषणे आपण, ग्रीवाभूषणे दिधली. समस्त अंगुली भूषणे, रत्नमय अर्पिली तेने. परशुदेवनी निर्मलपणे, अस्त्रे अनेक अर्पिली. विश्वकर्मा शेवटी जान, कवच अर्पी अभेद्यपूर्ण. समुद्र अम्लान कमलमाला दोन, शोभन कमळ ही देतसे. तेव्हा पर्वत हिमवान, अर्पितसे सिंहवाहन. आणिक नाना रत्ने आणून, देवी लागी अर्पिली. त्यांतील मधुकरिता प्राशन, नसरे कधी सर्वदा पूर्ण. ऐसे पानपात्र अर्पण, कुबेर करी देवीसी. तेव्हा शेष देवी प्रत, नागहारा ते समर्पित. शोभती नाना रत्ने जांत, पुष्परागादी सर्वही. ऐसे सर्व देवांनी तये वेळी, भूषणे आयुधे अर्पिली. सन्मानिता गरजो लागली, उच्च अट्टहासांनी. वारंवार गर्जना करून, सर्व ब्रह्मांड जाहले पूर्ण. प्रतिशब्द जाहला दारुण, प्रलय मेघासारिखा. तै सर्व लोक क्षोभ पावले, सप्तसमुद्र कापू लागले. दिग्गज
भयभीत जाहले चळपावली वसुंधरा, सर्व पर्वत थरारले, मेरू मंदार डोलो लागले, महाशेषासी भय वाटले, टांकू पाहे धरणी ते, सप्तपाताळे दणानली, सत्यलोकी हांक वाजली, पंचभूते हे लावली, कडाडले ब्रह्मांड, सिंहारूढ श्री भगवती, देव जय जय शब्द करीती, सर्व ऋषी तेव्हा स्तविती, बद्धांजली नम्र शिरे, त्रैलोक्य क्षोभ पावले, हे असुरांनी देखिले, दळभार सन्निध जाहले, कवच तोप बांधुनी, किती एक आयुधे उचलोनी, धावते जाहले ते क्षणी, महिषासुर मुख पसरोनी, आकरिता जाहला, हे काय रे ऐसे सत्वर, क्रोधे बोलिला महिषासुर, मग तया पाठी असुर, कोट्यावधी धाविन्नले, जिकडे ब्रह्मांड गडबडले, जिकडे आकाश कडाडले, तिकडे असुर धडाडले, धावा धावा म्हणोनी, पाहते जाहले देवी ते, तेजे व्यापिले त्रैलोक्याते, देवी पाद ठेवता भूमी ते, डोलतसे क्षण क्षणी, किरीट गेला असे गगनी, त्रैलोक्य मर्यादा टाकोनी, तेव्हा सप्तपाताळ श्रेणी, शोभविली धनुशब्दे, बाहू सहस्र असंख्यात, व्यापिल्या दाही दिशा समस्त, नभोमंडळ आसमंतात, व्यापोनी देवी राहिली, कोटी अर्बुत धावले असुर, जैसे पतंग पडती दीपावर, देवी दैत्यांत दुर्धर, युद्ध मांडले ते काळी, आधीच तेजोमय अंबर, त्यांत टाकिले शस्त्र दिनकर, तेने झगमग जाहली थोर, दिगंतर व्यापिले, महिषासुराचे सेनापती, धावले तेव्हा सत्वर गती, त्यांत मुख्य मुख्य निश्चिती, नामे त्यांची सांगतो, चिक्षुरा आणि तो पामर, चतुरंग सेना अपार, घेऊनी देवी सह सत्वर, युद्ध करीती दोघेही, 10 सहस्रांचे अयुत, दक्षलक्षांचे एक नियुत, दशकोटी सैन्य निश्चित, अर्बुत ऐसे म्हणती तया, ऐसे 6 अयुत रथ, संगे घेऊनिया त्वरित, उदग्र नामा युद्ध करीत, घोरंदर देवीशी, सहस्र अयुत सेना घेऊन, महाहनु करी कंदन, 50 नियुते घेऊन, असिलोमा युद्ध करी, घेऊनी 600 अयुत बल, युद्ध करिता जाहला बाष्कल, तो वडील राजबंधू केवळ, असंख्य दळ तयाचे, राजाश्रच पदाती असंख्यात, गणिता नाही ज्यांचा अंत, युद्धा घेऊनी कोटी रथ, येता जाहला ते काळी, रथ घेऊनी 50 अयुत, बिडाल नामा युद्ध करीत, अन्य सेनापती निश्चित, अंत नाही तत्सैन्या, रथ हस्ती अश्व पदाती, कोटी कोटी सहस्र गणती, घेऊनी महिषासुर नृपती, युद्धा लागी मिसळला, युद्ध करीते जाहले बहुवस, टाकिले खडग परशु पट्टीश, किती एक टाकिती शक्तीस, कित्येक पाश टाकिती पै, देवी ते खडग प्रहारे करून, हानिती तेव्हा वर्मलक्षोन, चंडिका स्वकीय शस्त्रास्त्रे टाकून, त्यांची शस्त्रे छेदित, लीले करुणी चंडिका, मारिती जाहली किती एका, अश्रमुख पाहुनी अंबिका, देवस्तविते जाहले, असुरांच्या देहांवरी, शस्त्रास्त्रे टाकीतसे ईश्वरी, क्रोधे देवी वाहन केसरी, असुरांते मारितसे, अग्नी करी तृण दहन, देवी सिंहे मांडिले रण, तो देवीच्या श्वासापासून अपार गण निघाले, ते परशु भिंदीपाल आणि पट्टीश, याही मारिते जाहले असुरांस, चंडिका आपुली शक्ती तयास, देती जाहली तये काळी, किती एक शंख पट हाते, वाजविते जाहले निघूते, किती एक गण मृदंगाते, वाजविती रणांगणी, तेव्हा देवी त्रिशूले जाण आणि गदा शक्तिवृष्टी करून, शतावधी असुर मारून, टाकीती जाहली ते काळी, कित्येक घंटा शब्दे मोहिले, काही खड्गादिकी वधिले, पाशे बांधुनी आकर्षिले, द्विधा केले खड्गाने, गदे करुनी ताडन केले, किती एकांचे प्राण गेले, मुसळे करुनी जे ताडिले, रक्त ओकले भडाभडा, किती एक शुळे करुनी विदारले हृदय भवनी, किती एक बाणी खंडोनी रणांजिरी पाडिले,
देवीचे सामर्थ्य पाहून साह्य देव जाहले जाण, किती एक सेनापती मारून टाकीते जाहले ते काळी, किती एकांचे बाहू तोडिले ग्रीवा छेदुनी भिन्न केले, मस्तक रहित ही पाडिले असुर कित्येक ते काळी, किती एक मध्येंची तोडिले जंघा छेदुनी एक पाडिले, एक बाहू नेत्रपाद छेदिले द्विधा केले किती एक, तेव्हा कबंधे शिर रहित नाचू लागली असंख्यात, किती सैन्य पडता निश्चिता कबंधनाचे ते ऐका, 10 सहस्र पडता वारन पदाती वीर शतकोटी जाण, 150 रथ अश्वपूर्ण 10 लक्ष संख्या ही, इतुके सैन्य पडे जव एक एक कबंधनाचे तव, ऐसी असंख्य कबंधे अभिनव युद्ध करीती देवीशी, युद्धी रणवाद्ये वाजती मंगलवाद्ये गर्जना करीती, कबंधे नाना शस्त्रे हानिती युद्ध करीती धावोनी, तिष्ठ तिष्ठ ऐसे बोलती वीर देवी ते हांक मारिती, वाजी वारन रथ पदाती असंख्यात पडले ते, तेव्हा भूमी अगम्य जाहली सकळांची वाट मोडिली, रक्तांच्या नद्या ते वेळी शतावधी वाहिल्या, वाजी वारन रथ असुर त्यात वाहू लागले अपार, असुर सैन्यांचा संहार क्षणे केला देवीने, वनवा लागला जैसा तृणा, तैसी देवीने मारिली सेना असंख्य वीर आले रणा, करी गणना कोण त्यांची पिंजारुनी रोमावळी, देवी सिंह गर्जे निराळी दिग्जांची बैसली टाळी, प्राण गेले असुरांचे सिंह आणि देवीचे गण, त्याही युद्ध केले निर्वाण स्तवी ते जाहले देवगण, पुष्पवृष्टी करून या असो या प्रकारे करून, महालक्ष्मी जाहली उत्पन्न हा दुसरा अवतार जाण, सांगितला तुझ लागी आणिक 2 अध्याय जाण, असे इचे चरित्र पूर्ण, याच्या श्रवण पठने करून सर्व बाधा निरसती, सर्व मनोरथांचे फळ प्राप्त होतसे केवळ, 12वे अध्यायी सकळ निरूपण होईल ते श्लोकातील सर्व भावार्थ, येथे वर्णिला यथार्थ सज्जनी मानोनी परमार्थ, श्रवण केला पाहिजे, देवीने जैसे बोलविले तैसेची येथे वर्णन केले, सज्जनी पाहिजे परीसिले कृपा करुनी सर्वदा, श्री जगदंबेसी नमस्कार माझे असोत वारंवार, देविनेची ग्रंथ साचार राममुखे निरूपिले. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महिषासुरसैन्यवर्णनं नाम 2. श्री दैव्य अर्पणमस्तु. आता 3ऱ्या अध्यायाला सुरुवात करूया. श्री देवी महात्म्ये 3. श्री गणेशाय नमः. श्री देव्यै नमः. सूत सांगे शौनकासी मार्कंडेय सांगे शिष्यासी, मेधा ऋषी सुरथासी सांगता जाहला इतिहास, तेव्हा ते असुरांचे सैन्य जाण देवीने मारिले संपूर्ण, ऐसे सेनापतीने पाहून चिक्षुर नामा धावला, क्रोधे येऊन या असुर युद्ध करिता जाहला दुर्धर, देवीवरी अपार शर वर्षता जाहला समरांगणी, जैसा मेरू शिखरावरी मेघतोय वृष्टी करी, तैसा वर्षला बाणधारी देवीवरी असुर तो, तयाचे ते बाण जाळ देवीने छेदिले सकळ, स्वबाण टाकुनी तात्काळ घोडे सारथी मारिले, त्याच्या उच्च ध्वजा ते छेदून धनुष्य छेदिले, सवेची जाण सर्व गात्री बाण मारून जर्जर केले तयासी, तेव्हा चरणी धावला असुर क्रोधे घेऊन ढाल तलवार, सिंहाची मस्तकी सत्वर ताडन करिता जाहला, तोची तीक्ष्ण खडग घेऊनी देवांची सव्य बाहू लक्षोनी, ताडिता जाहला तत्क्षणी तो खडग फुटला हातीचा, मग रविबिंबासारिखे जाण शूल घेऊनी दैदिप्यमान, परम क्रोधयुक्त होऊन देवीवरी टाकिले, देवीनेही शूल सोडिले, त्याही असुर शूल खंडिले, आणि शतधा छिन्न भिन्न केले शरीर
तया दैत्यांचे ऐसा चिक्षुर पडली आरणी, मग चामर गजारूढ होऊनी क्रोधे धावला तये क्षणी, शक्ती सोडित देवीवरी तेव्हा देवीने हुंकारे सत्वर, शक्ती पाडिली मेदिनीवर, मग शूल घेऊनी चामर देवीवरी टाकीतसे, देवीने आपुल्या बाणे करून शतदा शूल खंडिले जान, मग सिंह तो देवी वाहन उड्डाण करिता जाहला, बैसोनी गजाचे कुंभांतरी बाहू युद्ध करी केसरी, देवशत्रुसी महीवरी पाडिता जाहला क्षणार्धे, दोघे बाहू युद्ध करिता तो सिंह उडाला अवचिता, कर प्रहारे तत्वता चामर शिर छेदिले, मग शिला वृक्ष करून देवीने मारिला उदग्रजान, दंतमुष्टितल हाणून कराल तोही पाडिला, देवी होऊनी क्रोधायमान बाष्कल मारिला गदे करून, भिंदीपाल बाण सोडून ताम्र अंधक मारिले, सवेची टाकोनिया त्रिशूळ उग्रास्य उग्रवीर्य केवळ, मारुनी टाकिले तत्काळ महाहनुही मारिला, देवी खडगे करुणी सत्वर छेदी बिडालाचे शिर, दुर्धर दुर्मुख महाक्रूर बाणे नेले यमालया, असो या प्रकारे करून सैन्य जाहले असता क्षीण, महिषासूर रेडा होऊन त्रासवितसे गणांते, तेने तुंड प्रहारे करून कित्येक विध्वसिले गण, करोनी तीव्र खूर ताडन किती एकासी पाडिले, तेने लागुले करुणी ताडिता गणमृत्यू पावले तत्वता, शृंगे करुणी विदारता गतप्राण जाहले, त्याच्या शरीर वेगे करून किती एक पावले मरण, तो गर्जना करिता दारुण मरण कित्येक पावले, भ्रमण करिता महिषासुर अनर्थ जाहला महाघोर, किती एक गणांते सत्वर पाडिता जाहला भूमीसी, त्याच्या उच्छ्वास वायू करून किती एक जाहले गतप्राण, ऐसा तो देवी गणांते वधून सिंहावरी ही धाविन्नला, सिंहाते मारावे म्हणून धावूनी जातसे तये क्षणी, मग अंबिका तया लागूनी कोप करीती जाहली, तोही महापराक्रमी असुर कोपे करुणी या थोर, भूमी प्रति मारुनी खुर विदारिता जाहला, मोठे मोठे उच्च पर्वत शृंगे करुणी विदारित, क्षणे उडवूनिया टाकीत गर्जना करीत भयंकर, त्याच्या वेग भ्रमणे करून विदारिली पृथ्वी आपण, जेने लागू लताडने जान सागरांतेही क्षोभविले, शुंग भ्रमणे करुणी सत्वर विदारिले सर्व जलधर, ज्याच्या श्वासानिले अपार पर्वत गेले आकाशी, ऐसा क्रोधे तीव्र जाहला मग देवीवरी धाविन्नला, तेव्हा वधा वया दैत्याला कोप आणिला चंडिकेने, चंडिका पाशाते टाकोनी बांधिती आहली तया लागुनी, तोही रेड्याचे रूप सोडोनी सिंह होता जाहला, इतुक्यात छेदावे त्याचे शिर, तो पुरुष जाहला खड्गधर, देवीने तो लक्षुनी सत्वर बाण हाती घेतला, खड्ग चर्मा सहित छेदून पाडावे इतुक्यात जान, असुर महागज होऊन दिसता जाहला देवी ते, असुर शुंडा दंडे करुणी सिंहासी आकर्षिता ते क्षणी, खड्गाते टाकोनी शूडांदंड छेदित, इतुक्यामध्ये तो असुर रेडा जाहला सत्वर, पुन्हा त्रैलोक्य चराचर क्षोभविता जाहला, त्यानंतर क्रोध पाऊन जगन्माता करी मधुपान, दिसतसे अरुण लोचन हंसती होय क्षण क्षणा, तेव्हा गर्जना करुणी असुर बलवीर्य मदोन्मत्त निष्ठुर, शृंगे करुणी पर्वत थोर देवीवरी टाकीतसे, देवीने सोडोनी तीव्र बाण पर्वत थोर टाकिले फोडून, मग त्या असुरा लागी वचन देवी बोलती जाहली, मुडा क्षण मात्र गर्ज गर्ज मी जोवरी मधुप्राशी सहज, तुझ मारिता अदितिज गर्जतील सर्वही, मेधा मने सुरथासी ऐसे देवी वदुनी त्यासी, मग उड्डाण करुणी वेगेसी असुरावरी बैसली, त्याच्या कंठाचे ठाई जान
पादे केले आक्रमण, शुळे करुनी ताडन त्याते करीती जाहली, ऐसिया परी तो निशाचर, देवीने पदे आक्रमिता सत्वर, निजमुखापासून बाहेर अर्धा निघता जाहला, अर्धा निघाला असता जाण, युद्ध करी असुरा आपण, देवीने पराक्रमे करून मोहे व्यापिले तयासी, नंतर खडग घेऊन सत्वर तत्काळ छेदिले असुर शिर, महिषासुर तो पृथ्वीवर पडता जाहला ते काळी, तेव्हा दैत्य सैनी आहाकार, होता जाहला अनर्थ थोर, उरले जे का असुर भार, दाही दिशा पळाले, देवसैनी जय जयकार, वर्षा होतसे पुष्पनिकर, अत्यंत हर्षाते सूरवर, पावते जाहले ते काळी, तेव्हा महर्षी सहित सूरवर, देवीसी स्तविते जाहले अपार, गंधर्वपतीही सुस्वर गाते जाहले ते समयी, देवता अप्सरांचे गण करीते जाहले दिव्य नर्तन, या प्रकारे त्रैलोक्य जाण सुखी होते जाहले, असो हे महालक्ष्मीचे आख्यान, जो करी श्रवण पठन, त्यासी सर्व पुरुषार्थ जाण, येणे करुणी साधती, श्लोक श्लोकाचा अर्थ सकळ, राममुखे वदविला केवळ, सज्जनी मिळवनिया कुशल, श्रवण केला पाहिजे, स्वशत्रुसी व्हावे दमन, सर्व बांधावे व्हावे प्रशमन, ऐसे मनी वाटता जाण, हा अध्याय पहावा. इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये तृतीयोध्यायः. श्री जगदंबार्पणमस्तु. येथेच दुसरा व तिसरा अध्याय समाप्त होतो. आता आपण पुढील व्हिडिओमध्ये चौथा व पाचवा अध्याय ऐकणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.